नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडंच नोंदणी महानिरीक्षकांच्या वेबसाईटवरती मालमत्ता खरेदी करताना जमिनीची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार असे वृत्त पाहायला मिळालं. इतरही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या आणि आता जमिनीचा नकाशा, जमिनीचे दर, फेरफार, सातबारा असं सर्व काही ऑनलाईन मिळणार आहे. ही बातमी वाचली आणि खूप बरं वाटलं. ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या जे काही प्लॉट होल्डर असतील, जमीनधारक असतील, ज्यांना ज्यांना सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डशी संबंध येतो असे लोक असतील, अशा सर्वांना खूप त्रास होतो. ही पहा, नोंदणी महानिरीक्षकांची वेबसाईट आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन. आता नकाशा, सातबारा सह पाहता येणार. रेडी रेकनरचे दर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग देणार डिसेंबर अखेर सुविधा. म्हणजे अगदी आपण नोव्हेंबरमध्ये आहोत आणि आणखी 1 महिन्यानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर खूप चांगल्या सुविधा आता लोकांना मिळतील असं आपल्याला दिसतं. तसं पाहिलं तर राज्याच्या महसूल विभागानं राज्याचा इतका मोठा व्याप असताना देखील इतके मोठे सातबारा, इतके मोठे नकाशे, इतक्या जास्तीच्या संख्येनं असणाऱ्या, कारण शहरीकरण महाराष्ट्रामध्ये जास्त झालं, त्यामुळे जास्तीच्या संख्येनं असणारे प्रॉपर्टी कार्ड हे बिनचूकपणे ऑनलाईन केलेले आहेत. काही थोड्याफार शंका, थोड्याफार चुका इतक्या मोठ्या कामामध्ये राहून जातात आणि त्या म्हणजे काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये दुरुस्त देखील केल्या जातात. पण सर्व हे लोकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन आणणं हे फार मोठं काम होतं. पुन्हा पहा बातमी आहे, मालमत्ता खरेदी करताना जमिनीची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार. एमआरसॅक आणि नोंदणी विभागात सामंजस्य करार. महाराष्ट्राच्या नोंदणी विभागाने आता यापूर्वी आधीच ऑनलाईन ज्या सुविधा दिल्या आहेत त्याच्यामध्ये पब्लिक डाटा एंट्रीची सोय आहे. म्हणजे लोक आधीच स्वतःची डाटा एंट्री किंवा डॉक्युमेंटचं डाटा एंट्री करून ठेवू शकतात आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर फक्त नोंदणीचं काम शिल्लक राहतं. ई स्टेप इन ही एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई फायलिंगची सुविधा आहे. ज्यांना घर भाड्याने द्यायचं असेल किंवा ज्यांना घर भाड्याने घ्यायचं असेल त्यांच्यासाठी आता त्यांना प्रत्येक वेळी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा त्यांनी बऱ्याच ठिकाणी निरनिराळ्या ई सेवा केंद्रामध्ये किंवा निरनिराळ्या ठिकाणी फ्रँचायझीज नेमल्या आहेत आणि ई लिव्ह अँड लायसन्स रजिस्ट्रेशन करता येतं. विवाह नोंदणीच्या बाबतीत देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती भरता येते आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन जे काही शेवटचे स्वाक्षरीचा सोपस्कार आहे तो उरकल्यानंतर विवाह नोंदणी करता येते. हे देखील काम सुलभ केले आहे. मुद्रांकाच्या संदर्भात ESR ही सुविधा आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत ई मूल्यांकन ही सुविधा आहे. ज्यांना व्हॅल्युएशन करायचं असेल, मुद्रांक शुल्क परिगणन त्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. अभिनिर्णय ज्याला म्हणजे आपण ॲडज्युडिकेशन म्हणतो, त्याच्यासाठी देखील सुविधा आहे. मुद्रांक शुल्क परतावा जे रिफंड असतात, अनेक वेळा चुकीनं भरलेले किंवा जास्तीचं भरलेलं मुद्रांक परत मिळण्यासाठी त्या देखील ऑनलाईन सुविधा केलेली आहे. अनेक लोकांना जमिनीचा शोध घ्यायला आपण टायटल सर्च म्हणतो, त्याच्या मालकीचा शोध घ्यायचा किंवा हक्कांचा अभिलेख शोधायचे असतात. ई शोध ज्याला आपण प्रणाली म्हणतो ती देखील त्यांनी ऑनलाईन आणलेली आहे. ई पेमेंट करता येतात, ज्याला स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट करायचं असतं. दस्त हाताळणीचं शुल्क भरण्यासाठीची व्यवस्था आहे. कलम 10(ड) प्रमाणे ज्या विशिष्ट संस्था असतील त्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा केलेली आहे आणि आपण शुल्क भरतो त्यासाठी पूर्वी शुल्क घेऊन आपल्याला जोडावं लागत होतं. त्याऐवजी आता ई फ्रँकिंगची व्यवस्था, म्हणजे अशा अनेक सुविधा ऑनलाईन या मुद्रांक विभागाने आणलेल्या आहेत. त्याशिवाय महसूल आणि भूमी अभिलेख या विभागाच्या पाहिलं तर डिजिटल सातबारा मिळतो. सातबारा पाहायला देखील मिळतो, डाउनलोड देखील करता येतो फ्री ऑफ चार्ज. जर साइंड सातबारा पाहिजे असेल त्यासाठी डिजिटली साइंड सातबारा देखील कुणालाही मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. 8अ मिळू शकतो, फेरफार मिळू शकतो आणि प्रॉपर्टी कार्ड मिळू शकतं. अशी व्यवस्था ऑनलाईन झालेली आहे. ई रेकॉर्ड ज्याला म्हणजे आर्काइव्हजमध्ये गेलेले डॉक्युमेंट्स आहेत, जुने डॉक्युमेंट देखील शोधता येतात आणि त्याच्या सर्टिफाईड कॉपीज ऑनलाईन मिळवता येतात आणि त्या देखील डिजिटली साइन्ड असणाऱ्या कॉपीज मिळवता येतात. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं आहे महाभूनकाशा.
मॅप्स विथ लँड रेकॉर्ड्स. आजच्या तारखेला मॅपचं मोठ्या प्रमाणावरती डिजिटायझेशन झालं आणि अनेक जिल्ह्यांचे मॅप जवळपास अ, महसूल विभागामध्ये वाशिमचा, छत्रपती संभाजीनगरचा, नंतर बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर विभागातले गडचिरोली, गोंदिया, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्याचे नकाशे आता संकेतस्थळावरती अपलोड करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं काम चालू आहे, अशी आपल्याला परिस्थिती दिसते. म्हणजे आजच्या तारखेला 7/12 ऑनलाईन मिळतो, फेरफार ऑनलाईन मिळतो, 8 ऑनलाईन मिळतो, प्रॉपर्टी कार्ड मिळतं, जुने रेकॉर्ड मिळतात आणि नकाशा पण मिळतो. इतकी चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता फक्त आपल्या आपण नकाशामध्ये आपल्या जिल्ह्याला क्लिक केलं आणि जिल्ह्यानंतर आपण तालुक्याला क्लिक केलं, तालुक्यानंतर आपण गावाला क्लिक केलं आणि गावानंतर आपण सर्व्हे नंबरला क्लिक केलं, की त्या सर्व्हे नंबरची खरं तर सगळी माहिती यायला पाहिजे. आता हे जे पुढं काम चालू आहे डिसेंबरपर्यंत होणार आहे, त्यामध्ये त्या जमिनीचा झोन जर कळला, तर मला असं वाटतं, की नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि खूप मोठी माहिती होणार आहे. तेव्हा नगर रचना विभाग आणि नगर नियोजनाचं जे काम करतात, म्हणजे शहरातलं महापालिका, नगरपालिका असेल आणि नगर रचनेचं जे काम असेल, तो डाटा जर याला जोडला, तर पुढच्या काळामध्ये लोकांना कार्यालयांमध्ये फारसं जायची गरज पडणार नाही. याशिवाय ई-हक्क प्रणाली आहे, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. म्हणजे वारसाच्या नोंदीसाठीची माहिती, ज्याला पब्लिक डाटा एंट्री सिस्टम आहे त्याच्यावरून तो अर्ज करता येतो आणि कुठल्याही हक्क संपादनाची माहिती ऑनलाईनपणे पब्लिक डाटा एंट्रीच्या माध्यमातून त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचविता येते. ही देखील अप्लाय ऑनलाईन फॉर म्युटेशन अशी सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. आपली चावडी विलेज डिजिटल नोटीस म्हणजे ते चावडी आहे. ज्याला पाहिजे असेल आपल्या गावात कोणत्या नोटिसा आता प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यांनी ह्या आपली चावडीवरती जाऊन आपल्या तलाठी कार्यालयात प्रसिद्ध झालेल्या नोटिसा म्हणजे ई चावडी म्हणतात त्याला, ई चावडी या ठिकाणी दिसते. भूलेख ज्याला ऑनलाईन 7/12 प्रॉपर्टी कार्ड मिळतंय आणि आता कोणत्या जमिनीच्या संदर्भात कोणते वाद चालू आहेत, ही माहिती भरण्यासाठी सिव्हिल कोर्ट केस स्टेटस इन्फॉर्मेशन ऑफ रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे कोणत्या जमिनीच्या बाबतीत, कोणत्या घराच्या बाबतीत, कोणत्या प्लॉटच्या बाबतीत काय वाद चालू आहे, हे भरण्यासाठीची व्यवस्था सगळ्या कोर्टांना उपलब्ध करून दिलेली आहे. जर त्यांनी ती भरली, तर आपल्याला 7/12 टाकल्यानंतर त्याच्या बाबतीत काय वाद चालू आहे याची माहिती या ठिकाणी मिळू शकेल आणि म्युटेशन जर फेरफारासाठी अर्ज दिला, तर त्याची स्टेटस काय हे आपल्याला कळेल. एवढी सारी व्यवस्था आजच्या तारखेला ही उपलब्ध आहे आणि या पुढचा टप्पा म्हणून सध्या नकाशा आणि 7/12च्या बरोबर रेडी रेकनर जोडून पाहता येईल. प्रत्यक्ष आपला 7/12 आणि आपली जमीन ही कोणत्या झोनमध्ये आहे, ही पाहता येईल. अशी पद्धती व्यवस्था करण्याचं काम चालू आहे. डिसेंबर अखेर 30 जिल्ह्यामध्ये ही सुविधा दिली जाणार असून जानेवारीमध्ये जो नवीन रेडी रेकनर आहे, तो रेडी रेकनर नकाशासह लोकांना घरबसल्या पाहता येईल. अशी व्यवस्था होईल आणि लोकांची फसवणूक कमी होईल. आजच्या तारखेला असं आहे, की अनेक ठिकाणी प्लॉट विकले जात आहेत आणि ते ग्रीन झोनचे प्लॉट आहेत हे लोकांना माहीतच नाहीये. पण जर का लोकांना ही सुविधा मिळाली, की ज्या सर्व्हे नंबर मधला प्लॉट आपण घेतोय, तो सर्व्हे नंबर आपण टाकून जर का पाहिला, तर त्याचा झोन रेसिडेन्शियल आहे, का ग्रीन झोन आहे, का त्यांना प्रीमियम देऊन येणे केलेला म्हणजे त्याला परवानगी मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टी याच्यावरती मिळतील. हळू जमिनीच्या संदर्भातलं सगळं रेकॉर्ड एका ठिकाणी सेंट्रलाइज पद्धतीने जर आपल्याला माहिती मिळत गेली, तर लोकांची फसवणूक कमी होईल आणि लोकांचं काम देखील कमी होईल. त्यामुळे लिटिगेशन कमी होईल, अशी परिस्थिती दिसते. महाराष्ट्र याच्या सरकारच्या संलग्नित असणारं जे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर आहे, नागपूरमध्ये त्यांचं कार्यालय आहे, ज्याला म्हणतात महाराष्ट्र प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र. या केंद्राशी आता राज्य सरकारनं आणि नोंदणी विभागानं सामंजस्याचा करार केलेला आहे. या सेंटरचं काम असतं सॅटेलाइटचा डाटा घेणं, त्याचं विश्लेषण करणं, शिवाय निरनिराळे डिजिटल मॅपिंग करणं. हे डिजिटल मॅपिंग केल्यानंतर त्याला स्केलमध्ये बसवणं आणि हे सगळं उपलब्ध करून देणं. आता हे सगळं झाल्यामुळे आजच्या तारखेला पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पूर्ण झालेले जे काम आहे, ते पूर्ण झालेलं काम आपल्याला सध्या पाहता येतं आहे.
ते नकाशा आपल्याला पाहता आहेत आणि फक्त यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर या काही जिल्ह्याचं आणि मुंबई उपनगर आणि ठाण्यातलं काही काम शिल्लक आहे. ते लवकरच पूर्ण होईल. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नकाशासह, सातबारासह आणि त्याला क्लिक केलं की त्याचा झोनसह हळूच सातबारा ऑनलाईन होतोय. मला असं वाटतं की खूप समाधानाची बाब आहे आणि ई-गव्हर्नन्समध्ये हा एक फार मोठा मोलाचा टप्पा पडणार आहे. नगर नियोजन किंवा नगर रचना विभाग ज्याला आपण म्हणतो, त्यांची आणखी मदत घ्यायची गरज आहे. कारण त्यांचा डाटा खूप मोठा आहे. सिटीमध्ये फायनल प्लॉट झालेले असतात. त्याचं सब प्लॉटिंग झालेलं असतं. त्याचंच जर का माहिती सगळी ऑनलाईन मिळत गेली, त्याचं झोनिंग मिळत गेलं. एखाद्याला जमीन घ्यायची आहे आणि ती नेमकी सेन्सिटिव्ह, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे किंवा ती ज्याला आपण टेकड्यांवरती लोक जमिनी घेतात आणि त्या ठिकाणी निरनिराळे बंधनं असतात. ते जर का कळले, तर मला असं वाटतं की हे जे नगर नियोजनाच्या संदर्भातले रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते देखील लोकांना क्लिक झाल्याबरोबर जर का वाचता आले, इतकी माहिती जर का भरली, तर मला असं वाटतं खूप चांगली माहिती लोकांना उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा होऊ शकेल. महसूल विभागाचं, भूमी अभिलेख विभागाचं आणि मुद्रांक आणि नोंदणी विभागाचं हे जे पाऊल आहे, सर्व माहिती एकत्र आणायची आणि सातबाराच्या बरोबर आणि नकाशाच्या बरोबर जोडून ती लोकांना उपलब्ध करून द्यायची. मला असं वाटतं की हा अत्यंत स्वागतार्ह म्हणजे पाऊल आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. लोकांनी सध्या जी उपलब्ध असणारी माहिती आहे, जी आपण वरती पाहिली, अनेक सेवा आपल्याला उपलब्ध दिसतायत. सातबारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, ई-रेकॉर्ड्स, हक्क म्हणजे ज्याला म्युटेशन, वारस आणि नकाशे ही माहिती सध्या वापरली पाहिजे. शिवाय ई-शोध आहे, ई-पेमेंट आहे, ट्रँकिंग आहे. याशिवाय मूल्यांकन आहे आणि मुद्रांक मूल्य शुल्क परिगणना ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो. या सर्व सुविधांचा फायदा सततपणे घेतला पाहिजे आणि या सुविधांचा जर का फायदा घेतला तर मला असं वाटतं, की जमिनीविषयीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या कमीत कमी होऊ शकतील. आपण सतत या अ, आता ज्या 2 वेबसाईट आपल्याला दाखवल्या आहेत. एक आहे महा-आय-जी-आर आणि दुसरी आहे महाभूमी. महाभूमी Google केलं की आपल्याला सातबाराची माहिती मिळेल आणि महा-आय-जी-आर म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, महा म्हणजे महाराष्ट्र. या 2 वेबसाईटवर जर आपण गेला तर ह्या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध होतील, मिळत राहतील आणि त्यात नेमके काय बदल होत आहेत हे देखील आपल्याला कळत राहतील. अशीच ही जर का माहिती आपल्याला आवडली असेल, तर आपण नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. जर यापूर्वी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांनाही सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे जेव्हा असे व्हिडिओ अपलोड होतील, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि जर आवश्यक वाटलं किंवा आपल्या उपयोगाचे असतील तर ते आपल्याला पाहता येतील. सध्या मी या ठिकाणी थांबतो. लवकरच आपण आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.